व्यवस्थित काळजी घ्यायचं. तिच्या आवडीचं बी काही करायला लागते ना मग. तुम्ही सांगा भाज्या काय करायच्या. बाय गेलं चालू मला भेंडी आवडत नाही. नमस्कार मित्रांनो, तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर मजेत असणार. तर आज आहे काहीतरी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मग बरं लागते का आता? बरं म्हणजे थोडं बरंच आहे म्हणा, कारण थोडंफार फरक पडलेला आहे राधिकाच्यातनी. पण माझं पण तसं चालू आहे, खोकलाच होता. आणि जसं पाहिलं असं सर्दी वगैरे झालेली होती, डोकं दुखत होतं आणि सर्दी पण पिकलेली होती. आणि आवाज येत असेल काहीतरी पाकडण्याचा, तसं सर्व चक्कर राहिली ना. हो, व्यवस्थित करायला लागते, बियाणं तयार करायला लागते. ॲक्च्युली तसं बॅगाचा आणायचं होता आम्हाला. घरचं आहे तर चांगलं. त्याच्यामुळे तुरीला काही प्रॉब्लेम नसते. एक दिवस निघालं की निघालं. तुरीचं काही नसते एवढं. हो, आणि असं चाललं बीज वगैरे तयार करणं सर्व. हो, आणखी आता हो असतेच तसं. ठीक आहे, पण काहीतरी आणखी आपण जे आहे बियाणं पण आणलेलं आहे, खत वगैरे आणि बॅग आहेत आतमध्ये सोयाबीनच्या. तर आम्ही शेतामध्ये सोयाबीन, तूर असंच बियाणं पेरतो. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण तेच पेरणार आहे. त्यासाठी सर्व बियाणं वगैरे आणलेलं आहे. आणि उद्याला आपलं दिसणार आहे काय पेरणार आहे. तर म्हणजे पेरताना दिसणार आहे. राधिका पण असणार आहे सोबत. आत्ताच तुरी वगैरे निसणं झालेलं इकडं पूर्ण आईचं. आणि असं पाहिलं असेल तर स्वयंपाकाची तयारी पण चालू आहे. काय करता आज? गोबीची भाजी. आणि आज परत हे चालू आहे, गोबीची भाजीच केली का आज? दुसरी भाजी नव्हती काही? वरण केलं ना. वरण दोन्ही पण सेमच केलं बुवा. वरण, गोबीची भाजी, नुसतं गोबीची भाजी नुसतं तेच ते काय भेंडी करू का? भेंडी करू का? नाही ना, आता नुसतं राधिकाच्या मनानं चालू आहे. आज बाराच होती. म्हटलं आज वरण भात टाकायचं, सर्व नैवेद्य पण टाकायचं. अगं तसंही आता जास्त माहिती आहे का, माझ्यापेक्षा जास्त तुझ्याकडे लक्ष देऊन चालू व्हायचं. आता कसं वाटतं पाहिलं, गोबीची भाजी, वरण सर्व. गोबीची आवडीची आहे. दोडका आवडीची आहे. करू का दोडक्याची मग? दोडक्याची करू का? दोडक्याचं चालते कर, कारण दिवसभर काम करायला लागतं इकडं. गोबीची भाजी कसं वेगवेगळं वाटते ना. भरीत करतो दोडक्याचं. एक तर जे आवडीचं नाही तेच केलेलं आहे. वरणही आवडत नाही, गोबीची भाजी आवडत नाही. दोडक्याचं भरीत करतो ना. करू का? मग वरण भात खायला पाहिजे ना. वरण भात मला आवडत नाही ना. तेच पौष्टिक असते ना तब्येतीसाठी. दुसरी भाजीत करायची. त्या दिवशी तसं भोपळाच करून राहिला. भोपळा खातो का मी? मुद्द्याची कापणी केली पण नवीन काहीतरी वाटलं पाहिजे ना. काय तुमचं तुम्हाला माहित असते बा. काय तर व्यवस्थित काळजी घ्यायचं. तिच्या आवडीचं बी काही करायला लागते ना मग. तुम्ही सांगा भाज्या काय करायच्या. बाय गेलं चालू. मला भेंडी आवडत नाही. म्हणजे एवढं असते का आता? म्हणजे एवढं दुर्लक्ष करायचं का? आता जरी आहे लक्ष द्यायला पाहिजे, पण एवढं पण का? म्हणजे आम्ही आतापर्यंत काम केलं, हे केलं गेलं, पण नुसतं सुनीसाठी काय आवडते त्याच्या हिशोबाने करायचं. नुसतं आयला विचार काऊन असं बरं? आवडीचं करतो, परत तिच्या आवडीचं करायला लागते. त्यांचं म्हणणं आहे की माझ्या इकडे तुमचं जास्त लक्ष आहे, माझ्या इकडे नाही. तसं काही नाही रे बा. मग तसंच आहे. नुसतं पाहिलं तर कसं आहे, थोडस ठीक आहे ना. आतापर्यंत माझ्या आवडीचं करत होतं. आता कधी विचारते भाजी काय करायचं का काय करायचं, स्वतः धरायचं आणि मतन करायचं. नुसतं राधिकाचं जे ते म्हटलं तेच करायचं, असं काही मग. कारण इकडे राधिकाची कामं चालू होते, तर तिला म्हणते की बा ठीक आहे मीच करतो स्वयंपाक. पण मग आता नैवेद्य पान दाखवायचं, सर्व करायचं. बाराच एक करू का दोडक्याची भाजी त्यासाठी? दुसरी भाजी केलीच चालते, पण ते नुसतं अरे पण विचारतच सही कधी
काय भाजी करायची काय नाही करायचं कधी नाही अरे पण हे विचारायला पाहिजे ना. तुम्हाला विचारलं ना, तिच्या आवडीचं करूया. तुम्हाला विचारलं की तुम्ही खात ना, मग ही भाजी केली ती भाजी केली आणि केल्यावर बरोबर सकाळपासून फ्रुट्स खाल्ले का, नाश्ता केला का, जेवायला काय करायचं काय नाही करायचं, म्हणजे काळजीच करणं आहे ना याचं. मला करावंच लागते काळजी. तुझी काळजी आहे तिची काळजी आहे, दोघांची आहे. त्यासाठी करत नाही तर काय झालं, काही समजत नाही बघ काय. आता पण तर ठीक आहे, जे मलाच विचारत होते काय भाजी करायचं काय नाही करायचं. मग आता बाई आणि राधिकाचंही म्हणणं होतं तसंही किंवा काय करायचं ते विचारत होते, ते पण विचारणं कमी केला तू नाही. पहिले तर विचारत होती. नाही. तुम्हाला विचारलं ना तर तुम्ही म्हणता ही भाजी कर ते भाजी कर, केल्यावर म्हणता की अशीच केली ते तशीच केली, अशी करत असते का. आता काहीच नाही, दुसऱ्याचं विचारायचंच नाही, फक्त आपल्याच हिशोबानच करायचं असंच चालू आहे. मग भाजी केली ना व्यवस्थित, काय करणार बा आता, लक्ष देणं कमी झालं. तसं काही नाही. मग नवीन होतं, 1 वर्ष होत आला तर लग्नाला, तर आता फक्त स्वतःकडेच लक्ष देणं चालू आहे असं वाटते. तसं काही नसतं. आईचं तर तसंच वाटत आहे मला, कारण लेकाचं काही नाही वळ, पण सुनेचं जास्त हे करत आहे. दोघांचं इकडे लक्ष आहे माझ्या. काय आता आपण बघ, कालही तसं ड्युटीहून आलो मी पूर्ण, तरी काही असं डब्याचं किंवा मग भाजीचं काय करायचं काही नाही कधीच नाही विचारलं. कारण कालचं तसंच झालेलं आहे. जे आहे ते माझं कसं झालं आता माहिती आहे का, सकाळी जे आहे ते जेवायचं, संध्याकाळी जे आहे ते जेवायचं, फक्त मनपसंती काही राहिलंच नाही. माणसाचं फक्त राधिकाचं आहे तसं. तसं काही नसते रे. काय तर मला जी भाजी गुड न्यूज आहे म्हणून, हो. म्हणजे काळजी घेणं चालू आहे इकडं सुनेची. घ्यायला पाहिजे काळजी म्हणा, असं नाही म्हणत मी, पण थोडंसं तर विचारायला पाहिजे ना आपलं काय चालू आहे काय नाही, विचारत नसतो. किंवा मग सर्वाला विचारायला पाहिजे. बरं आहे बा. आणखी काय केलं सोबत, वरण केलं, भात केला, एक दुसरी भाजी पण करतेत नाही. दोडक्याची करते हो, ना. दोडक्याची पण चालेल, हो ना. कारण नुसतं गोबी केव्हाही पाहिलं तर तेच भाजी राहते. आणि वरण तर मला कसंच आवडत नाही, ते वरण नाही केलेलं, वरण आणलं त्याचं. पण वरण नाही ऍसिडिटी होते. आणि किती आज हे किती पसारा दिसत आहे. ते पेरणं आहे ना आता उद्या. पण आपल्याला शेतामध्ये नेमके पिकं कोणते टाकायचे, कारण आपण सोयाबीन तूर हे टाकतो, पण यावर्षी बदलावचं काही नाही बदललं तरी ते रोई ठुत नाहीत ना. मूग टाकत नाही. हरण रोई मूग ठुत नाहीत, रोई हरण. तुला कोणतं वाटते. सोयाबीन तूर ते तर असतेच, तूर तर नाही प्यायला. त्याला जास्त रखवली नाहीये सोयाबीन तुरीला. आणि उडीद मूग जर टाकलं ना तर खूप आता ते मोठलांना झाडं झाले खाऊन घेते, यूज देत नाही. शेंगाय नाही येऊ देत. कुंपण गिंपण असलं तर मग लोकांच्या वारांना कुंपण आहे ते त्याची देतात. आपलं काय आहे, आपलं तर रोज खाणार आहे. आधी तरी मस्त ज्वारी वगैरे होत होते, खूप सारे पीक राहत होते, जमीन तेवढी होती. आता जमीन पण तेवढ्या नाही राहिल्या. जनावरांच्या जनावर झाले ना. हो. विनेटर बंद केलं का काही नाही बहुतेक, हा युनिटर बंद झालेला आहे कालपासून. हो, युनिटरचं जे बटन आहे ना खालचं ते बंद आहे. काऊन बंद केलं. आता ते व्यवस्थित काल रात्रभर माहिती आहे काय झालं, हाव रात्रभर काय झालेलं होतं, आपलं जे युनिटर आहे ते अचानकच त्याचं चालवणं व्यवस्थित केलं नाही गेलं. म्हणजे एक लाईन गेली होती आणि लाईन पुन्हा आली होती, तर मग मी थोडंसं बंद वगैरे केलं, पण डबल बंद केलं तर ते डबल चालू करायचं लक्षच नाही राहिलं. त्याच्यामुळे काय झालं, रात्रभर जे आहे पूर्ण लाईनचं बटन जे असतं कनेक्शन ते बंद राहिलं आणि युनिटरचं कनेक्शन चालू राहिलं. चार्जिंग काही झाली. त्याची चार्जिंग काही झालीच नाही. आणि आता सकाळी चालू केलं युनिटरचं लाईनवरचं, पण युनिटर कनेक्शन जे आहे ते बटन बंदच होत त्याचं पण. त्याच्यामुळे पण जे आता म्हणजे कमी होता ना पाऊस, असं वाटलं की बदली येत होती, सर्व पाऊस येते, पण हलका सेरवाल की निघून जात होता. आपलं पाहू द्या, आपलं उद्याच पेरावं लागणार आहे. काय होतं काय नाही, आता पाऊस जर आला तर पेरू आपण, पाऊस जर नाही आला तर राहू देऊ. पेरून टाकायचं. सर्व लोकांनी पेरले, आता सर्व लोकांनी पेरले, आपलं घेऊ पेरून. चालते मग, ठीक आहे चला.
पण आता याच्यानंतर तरी मला नाही वाटत की बा मला तर विचार पाहिजे काय करायचं काय नाही करायचं जेवायला तर. आता तुम्हाला विचारूनच भाजी करायची. मग माणूस कंटिन्यू दिवसभर काम करते तर बट जेवायलाच व्यवस्थित नसलं तर काय आहे. थोडंसं आवडीचं असलं तर जेवण व्यवस्थित करते माणूस. जशी वडीची भाजी करणं येतं त्याच्यासाठी, नाही तर दोडके कर दोडक्याची. ताप येते तर मग दोडक्याची भाजी चांगली राहते. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.